सांगली स्ट्रीट फूडवरच्या युनिक रेसिपी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. स्ट्रीट फूडच्या ब्लॉग मध्ये, सांगली स्ट्रीट फूडच्या ब्लॉग मध्ये असं एक युनिक ठिकाण तुम्हाला मी दाखवणार आहे की तिथं खारुटी तसेच साळुंकी आणि कावळा देखील नाश्ता करायला येतो आणि बरीच लोक इथला चहा घ्यायला येतात. तर मी सुद्धा एक 3 महिन्यापासून इथे चहा घ्यायला येतोय आणि कडक असा अद्रकचा चहा, आल्याचा चहा इथं मिळतो. तर कसा केला जातो चहा पण बघूयात आणि सगळी रेसिपी बघूयात आणि त्यांची गप्पा पण मारूयात. चला तर मग. आले बघा हे ठीक आहे. या या खाली या खरे ये ग मायदर दर बाळा खा. अद्रक वाली चहा कडक कडक देते मस्त. गवठी चहा अद्रक अगदी छान. तुम्ही जसा म्हणाल तसं चहा तुम्ही म्हणाल. अगदी म्हणजे मनसोक्त आलं बिगर साखर हा. आलं जादा गवठी चहा जादा हा. पावडर मावशी जरा जादा घाल हा. म्हणाल तसं अगदी मनसोक्त चहा तुम्हाला मी करून देते. तुम्ही बिगर साखर मागितला बिगर गोड अगदी गोड म्हटलं तरी गोड हा. तसं तुम्ही जसं म्हणाल तसं म्हणजे एकसारखं करून ठेवलेलं चहा नाही नसते. नाही नाही अजिबात भरून चहा नाही. प्यायचा मन असेल तर भरून पोट भरून चहा आणि क्वालिटी तीच आणि पैसेही थोडेच बरोबर. अगदी 10 रुपये 20 10 रुपये स्पेशल. त्यामुळे मनसोक्त कधीही या. मला फक्त तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच माझी इच्छा. ओके ओके ओके. ओके. नमस्कार. तर नाव सांगा आपलं. मी राजश्री विजय पारखे ओके. राहणार राहणार सांगली बर. ओके. आणि माझ्याकडे येणारे सगळे म्हणजे अगदी छान लोक येतात. मलाही सपोर्ट करतात मीही त्यांना सपोर्ट करते. हो. ते प्रेमाने मला मावशी म्हणतात. मी त्यांना लेकरा माझं बाळ किंवा अण्णा दादा काका बरोबर असं मी माझ्या जे तोंडातून येतं ते मी बोलते. बरोबर. माझ्या डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि हृदयात माणसं. बरं. आता ताजा माझ्या- चहा मिळतो. मी बऱ्याच वेळा तुमच्याकडे येऊन गेलोय आणि चहा तुमच्याकडे घेतलाय म्हणून आज आपण व्हिडिओ साठी आलोय. जरा तुमचे मसाले जरा चहाचे दाखवा हे आम्हाला. बघा, हे हा गवती चहा आहे. ओके. हा चहाचा मसाला. चहाचा मसाला केला. हे काय हा, काय हा काय घातलं मसाला. यामध्ये? त्याच्यामध्ये काळी मिरी सुंठ जायफळ ओके अश्वगंध ज्येष्ठ मध ओके परत पुदिन्याचं पान आहे. परत कढीपत्ता थोडासा आहे त्याच्यामध्ये. ओके ओव्याचं पान आहे पेरूचं पान आहे सीताफळचं पान आहे लिंबूचं पान आहे. हे सगळं असं मिक्स मी चहाचा मसाला करते. असा हा चहाचा मसाला असतो. हा सोपट असतो आणि रोज मला अर्धा किलो आलं लागतं चहाला. अर्धा किलो. अर्धा किलो आलं. बरोबर. त्यामुळे अर्धा किलो आलं मी रोज येताना घेऊन येते. हा. मला एक दिवसाआड तरी एक अर्धा किलो तरी आलं लागतंच. ओके. त्याशिवाय चहा नाही होत. आणि आता लोक माझं गिऱ्हाईक येते हे काय हा सब्जा हा. हा पुदिना ओके यांच्यासाठी आणून ठेवलाय. म्हणजे प्राध्यापक आहेत डीएडचे ते सगळे येतात आता इथे चहा प्यायला. काय हे सगळे अवेलेबल आहे. तुमचं गाव मूळचं गाव कुठलं? माझं माहेर सांगली हा. सासर माझं पुणा. सासर पुणे. ते पुण्याचे पुणेरी आहे तुम्ही? हो मी पुणेरी. सर्व सांगलीकरांना आल्याचा चहा आणि गवती चहा आवडतो. हा. तर थोडा एक चहा मला करून दाखवा. आता मी चहामध्ये आलं जरा वापरणार. दाखवा त्यांच्या हातातलं. हे आलं ओके. आलं वापरायचं. आलं वापरणार. हा गवती चहा वापरणार. ओके हा गवती चहा आहे आणि हा चहाचा मसाला आहे. ओके. चहाचा मसाला. हा. तर आणि चहाच्या मसाल्याचा शिवाय- सुगंध इथपर्यंत यायला लागलाय. हो, जबरदस्त आहे. चहाचा मसाला. आणि ही महाराजा चहा आणि सांगलवाडीचा एक चहावाला आहे. बर. माझ्याकडे तो तुषार म्हणून आहे. ओके त्याचा एक चहा पावडर खूप छान आहे. बघू. ही चहा पावडर आहे. आता पुढे दाखवते. ओके. ही चहा. मित्रांनो, ताईंकडे जवळपास खजाना आहे मसाल्यांचा आणि हा चहा आता ब्रँडिंग करायला नको आपण पण हा चहा लोकल एक चहा घेतात ताई आणि तो वापरतात. आणि चहा करण्याची पण पद्धत आहे. ओके जर समजा अर्धा कप दूध एक फेशियल पाहिजे असेल तर अर्धा कप दूध त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं ओके आणि कडक पावडर टाकायची. म्हणजे 2.5 चमचे चहा पावडर टाकायची ओके आणि साखर अगदी नॉर्मल. मग त्याच्यामध्ये चहाचा मसाला आलं गवती चहा आणि तो उकळून द्यायचा चांगला. बर. उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची द्यायची. प्रोसेस करूया आपण चालू आता. ओके. तर आल्याचा चहा मित्रांनो आता आपण करतोय. तर हा चहा सगळ्यात पहिल्यांदा दूध. दूध घेतलेलं आहे. दूध घे. याच्यामध्ये पण चहा पावडर मध्ये पण गवती चहा आहे. ओके. इनबिल्ड म्हणजे आधीच आहे. आधी थोडं टाकूनच ठेवते ओके ओके. मसाला आणि चहा पावडर. त्याचा वास त्याला यावा म्हणून. बरोबर आहे. जबरदस्त कडक आहे चहा एकदम. हे आमचे बंधुराज यांनाही खूप चहा आवडतो. हा आता एवढा चहा पावडर टाकली मी ओके आणि ही साखर
न कळत. ओके ओके, अंदाजे साखर टाकली. अंदाजे तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. बरोबर. माझा एक अरिहंत झेरॉक्स वाला आहे ब्रिजेश हरिया म्हणून, बर. त्यांना माझा चहा खूप आवडतो. बर. ते सकाळी आले की पहिला चहा मावशीचा. त्यांनाच नाही, आम्ही सांगलीत ना, आम्ही तुमच्याकडे चहा प्यायला येतो यशवंतनगरात. आता हा पण चहा हे मसाला टाकला. ओके आता हा मसाला एवढा गवती चहा टाकणे, थोडासा गवती चहा टाकलाय. आणि हा अखंड एवढं आलं टाकणे, अद्रक ओके. टाकणे. हे अद्रक म्हणजे हा माझा खलबत्ता ओके 55 वर्ष झाली. 55 वर्ष झाली आहे. 10 बर. रुपयाचा खलबत्ता आहे माझा हा. 10 रुपयाचा. अजूनही चालतोय तो. बर. म्हणजे माझ्या सासूबाईंची आठवण आहे ही. सासूबाईंनी दिलाय. दादा चहा पिऊन जा, बोलणार नाही गप्पा परत. मी अजिबात बोलणार नाही. 2 मिनिटं इथं थांबायचं. हे आलं हे असं चेचायचं चांगलं. ओके माझ्या डोळ्यात पण आलं भरपूर जातं त्याच्यामुळे. हो, माझे डोळे खूप स्वच्छ झाले त्याच्यामुळे. हे आल्यामुळं. आलं टाकलं. ओके आता झालं. आता असं झालं की हे हा असा चहा व्यवस्थित हलवायचा चांगला. ओके, असा हा पूर्णपणे आता एक जीव झाला पाहिजे. स्पेशल चहा आहे का साधा चहा आहे हा? हा साधाही चालतो स्पेशली चालतो. नाही तुम्ही पाणी वगैरे ऍड केलेलं हे कोण होतं? अजिबात नाही. मी साध्या चहाला पण दुधामध्ये पाणी ऍड नसतं. नाही अजिबात नाही. ओके पूर्ण दूध. ओके आणि आता हा चहा हा हे 1/2 हा स्पेशल 20 रुपयात देणे. ओके हे झाला, हा असा चहा झाला. असा चहा म्हणजे स्पेशल पण असाच असतो आणि हा बघा, सुगंध बघा. तुम्ही बघू शकता टेक्स्चर आणि जबरदस्त सुगंध आलेला आहे आता चहाला. हे आलं. उकळी आलेली आहे छानपैकी अशी. तर हे असं झालेलं आहे. हे असं तयार केलं की हा चहा गाळणी ओके असा कडक चहा. ही चहा पावडर परत टाकून देणे, हे ठेवणे नाही. पुन्हा नाही कारण वापरायचं. एक लई 15 मिनिटं चहा प्या, कुणीही असलं तरी. 15 बरोबर. मिनिटाच्या वर चहाला विसरतं. त्यामुळे जादा चहा करून ठेवलेला पिऊ नका. बरोबर. कारण त्याच्यामुळे कसं शारीरिक व्याधी त्रास होतो. ओके पित्त, ऍसिडिटी. ताजा चहाच घ्यायचा हा. तयार आहे आपलं. तयार केलेलं मित्रांनो, हा आल्याचा चहा, कडक आल्याचा चहा तयार आहे आपल्याला समोर. फक्त तर- एक विनंती आहे प्रत्येकाला की जादा करून ठेवलेला चहा घेऊ नका. बरोबर. म्हणजे कुठेही असाल तुम्ही, बाहेर असू दे किंवा कुठेही असू दे, शक्यतो करून 15 ते 20 मिनिटाच्या वरचा चहा पिऊ नका. हा चहा तेवढा पिण्यासाठी थोडस अपायकारक आहे. जास्त त्यामुळे वेळ केलेला चहा घेऊन जास्त वेळ केलेला चहा तेवढा अपायकारक आहे. बरोबर. मगाशी जरा मसाला दाखवला तर पुन्हा एकदा दाखवा आम्हाला जरा. किती मसाले असतात म्हणला यामध्ये? ह्याच्यामध्ये 21 प्रकार आहे. 21 प्रकारचे मसाले आहेत यामध्ये. तर मगाशी त्यांनी सांगितलेलं आहे आणि जबरदस्त असा आल्याचा चहा आपल्या समोर तयार आहे. आणि आता मित्रांनो हा गवती चहा ओके हा गवती चहा पण आहे. मी रोज आणते. गवती ओके चहा. हा फ्रेश आणताय? हो. ओके आलं किती लागते तरी रोज? अर्धा किलो. अर्धा किलो रोजचं रोज लागते. अर्धा किलो आलं. तर मित्रांनो आता हा चहा समोर बघूया आपण. तयार आहे. आता हा चहा टेस्ट करून बघूया. सांगलीमध्ये भरपूर पाऊस झाला आता आणि पाऊस चालू आहे 3-4 दिवस झाले. आणि या कोर्टामध्ये या बाजूला आलेत की लोक मावशींकडे चहा प्यायला येतात. तर चहा स्पेशल आहे आणि काय काय असतं चहामध्ये आत्ताच बघितलं आपण. आणि चहा आपण आता टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो सांगलीमध्ये मगाचपासून खूप पाऊस पडतोय. आल्याचा चहा पिण्यासाठी, कडक चहा पिण्यासाठी आपण इथे आलोय. आणि समोर बघू शकता मित्रांनो आता हा चहाची रेसिपी त्यांनी सांगितली. आणि ह्या चहामध्ये 21 प्रकारचे मसाले आहेत. तर कुठले कुठले मसाले आहेत मगाशी मावशीने सांगितले आपल्याला की कुठले कुठले मसाले त्यामध्ये घातलेत. आणि शिवाय आलं देखील ताजं घातलं जातं. रोजच्या रोज ताजं घातलं जातं. एका स्टॉलवरती गेल्यानंतर मित्रांनो एक फ्रँचायसी वरती गेलो होतो आणि तिथं चहाची फ्रँचायसी होती. आणि आल्याचा चहा मागितल्यानंतर त्यांनी सुंठ असतं, सुंठाची पावडर असलेली एक पाकिट उघडलं आणि त्यात टाकलं आणि आल्याचा चहा म्हणून दिला. ते सुंठ होतं ते खूप जुनं होतं आणि एक विचित्र अशी चव त्या चहाला लागत होती. तर मित्रांनो अशा प्रकारचा चहा न घेता अशा मी जसं सांगितलं तशा प्रकारे ताजा चहा घेणं प्रेफर करा. आणि जसं मावशी मगाशी म्हणाल्या की उकळून ठेवलेला चहा न घेता एकदम ताजा फ्रेश केलेला असा चहा तुम्ही रोज घेत जावा. किंवा असं एखादं ठिकाण ओळखा जिथं फ्रेश चहा तुम्हाला करून मिळेल. सांगलीमध्ये मित्रांनो 2 ते 3 अशी मोजकीच ठिकाण आहेत जिथं फ्रेश असा चहा करून दिला जातो. तर त्यापैकी आज एक तुम्हाला मी चहाचं ठिकाण दाखवलंय. अजून एक ठिकाण आहे ते देखील कव्हर करीन. या व्हिडिओला चांगले लाईक्स आले तर सांगलीमधलं ते ठिकाण देखील मी दाखवीन तुम्हाला. आणि आता चहा आपण टेस्ट करून बघूयात आल्याचा. वा. तर एका चहामध्ये, एका चहाच्या गोठामध्ये सर्दी वगैरे तुमची जर काय असेल, डोकेदुखी असेल, टेन्शन असेल, ते अगदी छूमंतर होणार आहे. आणि बहुतेक त्यामुळेच मावशींकडे इतके कस्टमर येतात. आणि एकदा चहा पिऊन गेलेला माणूस पुन्हा दुसरीकडे चहा पित नाही. तर मित्रांनो हा असा
आल्याचा कडक चहा आणि 21 मसाले असलेला चहा जर तुम्हाला प्यायचा असेल तर सांगलीमध्ये कोर्टापाशी आल्यानंतर दरबार हॉल आहे. त्या दरबार हॉलच्या कडेलाच स्टॉल असतो. तुम्हाला लोकेशन दाखवलेलंच आहे. तर या पत्त्यावरती या आणि हा कडक असा आल्याचा चहा, अद्रकवाली चाय नक्की टेस्ट करायला विसरू नका. तर भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये, सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो, सांगलीच्या राजवाड्यामध्ये असणाऱ्या दरबार हॉलच्या शेजारीच असणाऱ्या या चहाच्या स्टॉलला आज आपण भेट दिली. आणि मित्रांनो, ह्या चहाच्या स्टॉलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अद्रकवाली चाय आपली आज दाखवली ती कशी वाटली ते कळवायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर सबस्क्राईब हाईप करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर फूड ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.